दादा आज ईडीच्या चौकशीतून तुमची मुक्तता झालेली आहे, काय सांगणार? आज कोर्टामध्ये आमच्या ईडीची केस होती. मी असेल व आमच्याबरोबर अनेक असे लोक होते जे ईडीला समोर जात होते. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, जेव्हा मी स्वतः 800 किलोमीटर या महाराष्ट्रामध्ये चाललो होतो सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन व या सरकारच्या विरोधात बोलत होतो. खरं तर या केसचं माझं तसं कुठेही काही लिंकिंग नव्हतं, पण मुद्दामून माझं नाव या केसमध्ये घेण्यात आलं होतं. ईडीने बऱ्याच वेळा तपास केल्यानंतर त्यांना सगळे पुरावे तिथं आम्ही दिले होते, पण कुठं ना कुठं ते राजकीय दबाव असल्यामुळे तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्हाला न्याय देण्यासाठी थोडीशी अडचण येत होते. कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये योग्य पद्धतीचा युक्तिवाद जेव्हा झाला तेव्हा कोर्टाकडनं आम्हाला न्याय मिळाला. त्यामुळे आज जज असतील व जी न्यायदेवता आहे त्यांनी आम्हाला न्याय दिला, त्यासाठी मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. ही सगळी घटना बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र खरी आहे की सत्याला कुणी ना कुणीतरी दाबू शकतं पण पराजित करू शकत नाही. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो काही मनस्ताप झाला, मला असेल, माझ्या परिवाराला असेल, माझ्या मुलांना असेल, हा मनस्ताप खूप जास्त होता. तो त्या ठिकाणी आम्ही सहन केला, कारण का आम्ही कुठं ना कुठेतरी भूमिका ही पुरोगामी विचाराची त्या ठिकाणी करत होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर येताना एक डायलॉग मात्र त्या ठिकाणी कुठंतरी बोलूसा वाटतो, तो म्हणजे हमको घायल किया इसलिए हम डर गए ऐसा नहीं, हम तो लढेंगे और जीतेंगे भी. त्यामुळे आम्ही लढणारी माणसं आहोत, आम्ही जिंकणार आहोत. कुठेही काही त्या ठिकाणी आम्ही कोणाला घाबरणार नाही. त्याच्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीची आत्ता आमची भूमिका आहे, ज्या काही भावना ईडीच्या वेळेस आम्हाला येत होत्या तशाच काहीतरी भावना दादांच्या बाबतीत जो काही तपास हा संत गतीने चाललेला आहे या बाबतीत आम्हा सर्वांना येत आहे. पण या बाबतीत सुद्धा नक्कीच आम्ही दादांना न्याय देण्यासाठी जो काही संघर्ष उभा केलेला आहे त्याला यश येईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो. बारामतीमध्ये उद्या मतदान पार पडतंय, काय बारामतीकरांना आव्हान करायची जरूरत नाही. बारामतीकर हुशार आहेत, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांना आपण फक्त विनंती करू शकतो की ऊन आहे, ऊन असल्यामुळे अडचणी येऊ शकतात, तरीसुद्धा मोठ्या संख्येने आपण मतदानासाठी या आणि अजितदादांकडे बघून त्यांच्याप्रती असणारा आदर आणि प्रेम बघून सुनेत्रा काकींना तुम्ही खूप मोठ्या बहुमताने निवडून द्या. लोकांची चर्चा केल्यानंतर जो काय आम्हाला अंदाज आलेला आहे, कमीत कमी 2-2.5 लाखाच्या आसपास या सुनेत्रा काकी त्या ठिकाणी निवडून येतील. पण कार्यकर्त्यांशी बोलत असताना काही अधिकाऱ्यांकडनं गफलत झालेली आहे. बऱ्याच लोकांची नावं ज्या बूथवर पाहिजे त्या बूथवर नसून 1-2-3 किलोमीटर लांबच्या बूथावर त्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आता हे का घडलं, कसं घडलं याचा अभ्यास करावा लागेल. पण कुठंतरी मताधिक्य कमी व्हावं यासाठी काही अधिकाऱ्यांकडनं प्रयत्न केला गेला होता का दुसरं काय हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो, अधिकाऱ्यांकडनं नाही तर कोणाकडनं चुकून असे ना का कशामुळे तरी थोडीशी अडचण झालेली आहे, थोडंसं कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधावा. जिथं कुठं आपलं बूथ असेल, नाव आलं असेल, तिथं जाऊन लांब असलं तरी मतदान करून सुनेत्रा काकींना चांगल्या बहुमताने तुम्ही निवडून द्या. काल बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली, कसं बघता त्या सभेत? सभा मोठी झाली, मंडप मोठा होता, मोठे मोठे पाहुणे त्या ठिकाणी आले होते. खरं तर भाजपची सभा ही सुद्धा आपल्या परिवारातल्या एका व्यक्तीचा प्रचार करण्याची ही आजपर्यंत कधी आम्ही बघितली नव्हती, पहिल्यांदाच खरं तर घडली होती. 2024ला सुद्धा दादा जेव्हा उभे होते तेव्हा दादांनी स्वतःची सभा त्या वेळेस घेतली होती. पण हरकत नाही, मदत करण्यासाठी जो कोणी येईल त्याचं स्वागतच तिथं आपण केलं पाहिजे. एक तरी मतदान कोणामुळे वाढत असेल तर त्या गोष्टीचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे. काल सभा झाली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कुठं ना कुठेतरी लोकांना सांगितलं की अजितदादांना आम्ही न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, हा त्यांचा शब्द आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही काल बारामतीमध्ये शब्द दिला आहे आणि आम्हाला अधिवेशनामध्ये शब्द दिला आहे. एप्रिल अखेरीस 10 मेपर्यंत दिलेला शब्द आपण पाळाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पण 10 मेपर्यंत जर ज्या काही प्रक्रियेमध्ये तुम्ही गती आणणार होता, नाहीतर CBIकडे जो तपास तुम्ही देणार होता, FIR जो तुम्ही स्वीकारणार होता, या गोष्टी नाही झाल्या तर लोक मात्र महाराष्ट्राची शांत बसणार नाही. 2029 साठीची
लोक भावनिक दृष्टिकोनातून इथं आलेली आहेत. काही लोकांच्या मनामध्ये कदाचित तुम्ही म्हणता तसं असू शकतं. विषय एवढाच आहे, आपण कोणासाठी कशासाठी इथं आलेलो आहे हे महत्त्वाचं आहे. दादांकडे बघून, दादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम बघून आम्ही सर्वजण इथं इलेक्शनसाठी, प्रचारासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे आमच्या भावनेबद्दल तुम्ही विचाराल तर बारामतीकरांना जे आज दुःख आहे ते आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्याबरोबर दादांची क्षमता काम करण्याची तुम्ही बघितली तर आमच्यापेक्षा 10 पट जास्त आहे. त्यामुळे बारामतीकरांनी पवार परिवारावर जे प्रेम केलं आहे, बारामतीकरांना येत्या काळामध्ये ज्या अडचणी येतील तर सुनेत्रा काकी दादांसारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पार्थ असेल, जय असेल, सुप्रियाताई या इथल्या खासदार आहेत, त्या स्वतः युगेंद्रनी आम्ही अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण बारामतीकरांना सेवा देण्यासाठी पवार परिवाराच्या वतीने आम्ही सर्वजण नक्कीच त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. वतीनं काल मुंबईत रॅली काढण्यात होती, त्यावेळेस देखील वाहतुकीची कोंडी झाली. त्यावेळेस एका महिलेने महाजनांना सुनावलं, काही कसं पाहता? बघा, तुम्ही समजून घ्या की महिला आरक्षणाचा मुद्दा खरं तर चर्चेत यायलाच नको पाहिजे होता. कारण 2023लाच महिला आरक्षण हे दिलं गेलं आहे, ते सुद्धा पार्लमेंटमध्ये बहुमताने. 2 जणांनी फक्त मतदान केलं नाही, MIMने. बाकी 100%, बाकी इतर 100% खासदार हे काँग्रेस, आमच्या पक्षाचे, सत्तेतले, विरोधातले सगळ्यांनी मतदान करून 2023ला महिला आरक्षणाचा जे काही बिल होतं ते पास केलेलं आहे. पण काही दिवसांपूर्वी महिलांचं नाव पुढे करून डिलिमिटेशन कायदा आणि खासदारांची संख्या वाढवण्याचं बिल जे आणलं होतं लपून छपून, ते मात्र इंडिया आघाडीने हाणून पाडलं. हे लोकांना कळालेलं आहे. लोकांना हेही कळालेलं आहे. लोकांमध्ये खास करून ही चर्चा आहे की भाजप हारलेलं आहे, भाजपचा अहंकार हारलेला आहे. पण होतं कसं, दिल्लीतून आदेश आला तर राज्यातल्या नेत्यांना स्वीकारावा लागतो. 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जसं सांगितलं होतं, त्यांनाही सांगितलं प्रेस घ्या, तुम्ही बोला. ते बोलले, त्यांची चूक नाही. टूलकिट वरून आलं, ते बोलून गेले. आणि काल आदेश आला की आंदोलन करा. आंदोलन करायला तुम्ही गेला, 3-3 तास जर रस्ता थांबवत असाल, कुणी आजारी असतं, कोणाची शाळेत जर मुलांना घ्यायचं असतं, सामान्य लोकांच्या या अडचणी तुम्ही बघितलं नाही. राजकारण तिथं करायला लागला. त्याच्यातच एक महिला तिथं येऊन लोकांची भूमिका तिथं त्या महिलेने मांडली आणि एका महिलेमुळे भाजपचा जो काही खोटा चेहरा होता, नाही तर खोटं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं, ते कुठंतरी त्याच्यावर पाणी पसरलं. त्यामुळे महिलेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्या लढल्या. त्यामुळे उद्या जाऊन असंच काय खोटाटेपणा भाजपकडनं सातत्याने होत राहिला, 1 महिना नाही, लाखो महिला रस्त्यावर येतील आणि या भाजपचा खोटा चेहरा लोकांसमोर उघड करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी पवारसाहेब ट्रीटमेंटला गेले होते. 4 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये आहेत. कारण का अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, दादा आपल्यातून गेल्यानंतर दादांचं साहेबांचं जे नातं होतं मुलाचं वडिलांसारखं होतं. एवढ्या वर्षाचं नातं असंच कुणी त्या ठिकाणी विसरत नसतं. भावनिक दृष्टिकोनातून साहेब काही प्रमाणात खचले होते, त्यातून साहेब बाहेर येत आहेत. पण ट्रीटमेंट करत असताना कुठं ना कुठंतरी सातत्याने डॉक्टरला दाखवावं लागतं, चेकअप करावे लागतात. ते चेकअप तिथे केले जातात. त्यांची तब्येत बरी आहे. फक्त डॉक्टरांनी एवढंच सांगितलं आहे की लोकात जाऊन तुम्ही म्हणजे जास्त लोकात जाऊ नका, प्रवास तुम्ही करू नका. त्यामुळे कदाचित उद्या पवारसाहेबांना बारामतीमध्ये मतदान करायला संधी मिळत नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं. पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यावर उल्लेख केल्यानं मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस काढली आणि 24 तासात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. मला वाटत नाही की मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी मोदी साहेबांना टेररिस्ट म्हणून त्या ठिकाणी बोलले. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच होतं, हे सरकार टेररिझम ज्या पद्धतीने दहशत पसरवतो, तसेच काहीतरी दहशत या सरकारकडनं सामान्य लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी पसरवली जाते. आणि परवा जो काही प्रयत्न त्या ठिकाणी संविधानाला हलवण्याचा प्रयत्न ज्या सरकारकडनं झाला, तो फक्त इंडिया आघाडीकडनं हाणून पाडला. म्हणून कुठेतरी भाजपच्या मनामध्ये दुखतंय, नेत्यांमध्ये दुखतंय. आणि इलेक्शन कमिशन तसंही तुम्हाला माहिती आहे भाजपची बी टीम आहे. त्यामुळे भाजपच्या सगळ्या सेलनी, सगळ्या नेत्यांनी जसा मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा विरोध केला, तसं बी टीम म्हणून इलेक्शन कमिशननी सुद्धा विरोध करणं साहजिकच आहे. आता इलेक्शन कमिशन बघा त्यांची लेवल किती सोडत चालली आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये सामान्य लोक ज्या गोष्टीवर प्रवास करतात, मोटरसायकलला सुद्धा परवानग्या त्या ठिकाणी काढल्या. म्हणजे इलेक्शन कमिशन काय लेवलला जाऊ शकते हे म्हणजे हास्यास्पद आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन काय करते,
कशा पद्धतीने कोणाला नोटीस पाठवते याला दुर्दैवाने त्या ठिकाणी काहीही महत्त्व राहिलेलं नाही. दादांचं स्वप्न होतं जिल्हा कारागृहात कराड गँगची दहशत पुन्हा पाहायला मिळाली. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले यांनी एका आरोपीला जबरी मारहाण केल्याचे उघड झाले. कुठं ना कुठं तरी सरकारमधून काही लोकांचा पाठिंबा हा या गुंडांना असावा असं वाटतंय. शेवटी आता काही गुंड पोलीस स्टेशनमध्ये नाही तर जेलमध्ये सुद्धा जर हाणामारी करत असतील, बाहेर तर हाणामारी करत होते, मारामारी करत होते, खून करत होते म्हणून आत गेले, आणि आत जाऊन सुद्धा जर ते गँग चालवत असतील, मग सरकारमध्ये आणि खास करून होम डिपार्टमेंटमध्ये कुठं काही कंट्रोल राहिला आहे का पोलिसांवर? सामान्य लोकांना न्याय मिळत नाही, अजितदादासारख्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नाही. पण या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर सामान्य लोक वनवन त्या ठिकाणी फिरत आहेत, गुंडांना तिथं पाठबळ दिलं जातं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांची सत्ता दुर्दैवाने त्या ठिकाणी राहिलेली नाही. गुंडांची सत्ता नाही तर गुंडांना चालवणाऱ्या नेत्यांची सत्ता ही आहे असं आपल्याला म्हणता येईल. अजितदादांचं स्वप्न होतं राज्याचं मुख्यमंत्री बनण्याचं. सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होईल का? सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होईल का? आमचा विश्वास आहे की सुनेत्रा काकी काम करत असताना दादांसारख्याच त्या ठिकाणी काम करतील. पण मला फक्त काकींना एवढंच तिथं सांगायचं आहे की दादांसारखा एवढा मोठा नेता असताना सुद्धा भाजपकडनं आणि इतर पक्षाकडनं त्यांच्या आमदारांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला जात होता. आणि कदाचित दादांच्या पक्षामध्येच असे काही नेते होते जे स्वघोषित होते, ते सुद्धा त्या बाबतीत काही लोकांना बाहेरून आतून मदत करत असावे. या लोकांपासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे. आणि भाजप हा मित्रपक्ष असला तरी तो काय लेवलला जाऊ शकतो हे तुम्ही नितीश कुमार साहेबांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा. तुम्ही तिथं अकाली दलशी बोला, पंजाबमध्ये अजून इतर ठिकाणी जाऊन तुम्ही बोला. लोक तुम्हाला सांगतील भाजपपासून जपून राहा. मी एवढीच एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो. एनसीटीसीकडे बरेच प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्याच्यामध्ये बहुतांश प्रस्ताव अशा लोकांचे होते जे काँग्रेसमधून आता आमच्या पक्षातून हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही लोक आमच्याकडे असले तरी मुलाली प्रवेश भाजपमध्ये केला आहे. आणि यांचे प्रस्ताव जेव्हा एनसीटीसीकडे गेले त्यातल्या 14पैकी 7 प्रस्ताव मान्य झाले, 7 झाले नाहीत. 7 जे झाले नाहीत त्याच्यामध्ये टोपटे साहेबांचा त्याच्यामध्ये प्रस्ताव आहे असं आम्हाला कळतं. विषय एवढाच आहे की आता तुम्ही भाजपमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे सांगितलं असावं हे करू ते करू. भाजप कधीही काही त्यांचा शब्द पुरा करत नाही. आणि दिलेलं जे काही लोन आहे, जे काही एनसीटीसीचं लोन आहे ते शेवटी लोन आहे. आणि ते लोन घेताना सुद्धा बऱ्याच कारखान्याला अडचण आहे. त्यामुळे मला त्यांना एवढं सांगायचं आहे, आम्ही संघर्ष केला आहे, आमच्या विडीली कारवाई केली, पण आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्यावर आमच्यावरची कारवाई त्या ठिकाणी स्थगित झाली तर नाही तर संपली. तर तुम्ही सुद्धा जर थोडासा धीर धरला तर काल परवा पार्लमेंटमध्ये भाजपचा पराजय झाला आहे. काल रस्त्यावर काही तात्विक पराजय भाजपचा मुंबईमध्ये झालेला आहे. येत्या काळामध्ये भाजपचा पराजय त्या ठिकाणी होणारच. आणि होत असताना 2029ची पण वाट बघायला नको. जी काय हालचाली चाललेल्या आहेत, जे काही डिलिमिटेशन आणि खासदार वाढवण्याची संख्येची घाई केली गेली, कुठं ना कुठेतरी असं वाटतं 2027च्या मध्यालाच या देशामध्ये तिथं निवडणूक पार्लमेंटच्या लागू शकतात. तुम्ही काही मोठ्या भाजपच्या नेत्यांची चर्चा करा, प्रायव्हेटमध्ये चर्चा करा. भाजपमध्ये सुद्धा 2 गट कुठेतरी त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सुप्त एक वेगळा संघर्ष हा देश पातळीवर सुरू झालेला आहे. 2027च्या मध्यवर्ती होऊ शकतात ना. तुम्ही मला सांगा, तुम्ही जातीय जनगणना जी करा त्यासाठी आम्ही सर्वजण एवढं मागे लागलो, ते तुम्ही सुरू करायला फार वेळ लावला. पण मात्र तुम्ही कुठंतरी स्वतःहून पुढाकार घेऊन म्हणजे महिला आरक्षण हे तुम्ही आणलं. 2024चं इलेक्शन दाखवून महिलांची मतं मिळावी म्हणून तुम्ही आणलं, ठीक आहे, आम्ही त्याला पाठिंबा दिला. पण त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही तो लागू सुद्धा केला नाही, त्या बाबतीत काहीच केलं नाही. आणि अचानक डिलिमिटेशन आणि खासदार वाढवण्याची संख्या जो काय बिल आहे ते अचानक तुम्ही आत्ता आणत असाल, त्याचा अर्थ पुढच्या 1 वर्षभरातच कुठेतरी तुमचं प्लॅन होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. ओके, थँक्यू.